श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। 24 जुलै असणार आहे दीप अमावस्या। दीप अमावस्येला आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या प्रकारच्या विधी आहेत आणि का आपण दीप अमावस्या साजरी करतो, तर जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती। तर सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया की दीप अमावस्या आहे कधी। दीप अमावस्या असणार आहे 24 तारखेला म्हणजे 24 जुलैला, वार गुरुवार, आणि या दिवशी गुरुपुष्प अमृत हा योगसुद्धा आलेला आहे। त्यामुळे ही दीप अमावस्या खूप छान असणार आहे। दुसरी गोष्ट, दीप अमावस्या ही का सेलिब्रेट केली जाते, का साजरी केली जाते, तर त्याच्या पाठीमागे असणारी गोष्ट अशी आहे की भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या तीरी खेळायला जात असत, पण काही कारणास्तव त्यांची आई त्यांना तिथे पाठवत नव्हती। तर भगवान श्रीकृष्णांना जाणून घ्यायचं होतं की काय आहे यमुना नदीच्या तीरी की माझी आई मला तिथे पाठवत नाही आहे, कारण त्या नदीमध्ये कालिया नाग हा आपलं ठाण रोखून बसला होता आणि त्याच्या विषामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या गायी गुरं जे कोणी त्या यमुना नदीचं पाणी पित होतं ते मृत्युमुखी पडत होते। त्यामुळे तिथे जाण्यासाठी प्रत्येक गावकरी आपल्या मुलाला थांबवत होता। त्यामध्ये श्रीकृष्णांची मातासुद्धा होतीच, ते नेहमी श्रीकृष्णाला अडवत होती, पण श्रीकृष्ण हे काय थांबणारे नव्हते। त्यांनी एक युक्ती रचली आणि आपल्या सवंगड्यासह खेळण्यासाठी ते गेले यमुना नदीच्या तीरी आणि जाणून बुजून त्यांनी त्या नदीमध्ये आपली चेंडू टाकला आणि नदीमध्ये उडी मारली। सगळीजण इथे घाबरले की श्रीकृष्णांनी पाण्यामध्ये उडी मारली, पण श्रीकृष्णांनी मारलेली उडी ही याच्यासाठी होती की त्यांना कालिया नागाला धडा शिकवायचा होता। तो धडा शिकून कालिया नागाच्या फणावर त्यांनी नृत्य करून कालिया नागाला एक धडा शिकवला, पण त्या संकटातून ते सुखरूप बाहेर आले। म्हणून प्रत्येकाने गावकऱ्यातल्या जेवढ्या काही त्यांच्या आया भगिनी होत्या त्यांना औक्षण केले, सगळ्यांनी दिव्यांनी त्यांचं औक्षण केलं आणि त्या दिवशी होती अमावस्या, म्हणून आपण सगळेजण मिळून दीप अमावस्या सेलिब्रेट करतो किंवा साजरी करतो। म्हणजे आपल्या मुलांना कोणत्याही लोकांची म्हणजे कोणत्याही वाईट गोष्टीची नजर लागू नये म्हणून दीप अमावस्या साजरी केली जाते। दीप अमावस्या ही खास करून मुलांसाठी असते। आपली जी लहान मुलं आहेत, आपल्या मुलांच्या उत्कर्षासाठी भविष्यासाठी त्यांच्या चांगल्या संगोपनासाठी आपण दीप अमावस्या करतो। तर दीप अमावस्याला काय करायचं आहे तुम्हाला, दीप अमावस्याला तुम्हाला कणकीचे दिवे म्हणजे जे कणकीचं पीठ असतं त्याचे दिवे बनवायचे आहेत। 11 बनवा, 7 बनवा, जसे तुम्हाला जमतील तसे बनवा। त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काळा धागा असेल ना त्याची वात लावायची आहे, ते टाकायचं आहे आणि मोहरीचे दाणे जर असतील ते टाकायचे आहेत आणि त्याच्याने आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे, कारण कोणत्याही वाईट नजरेपासून आपल्या मुलांचे संरक्षण होईल। त्याच्यानंतर अजून एक भाग असा आहे की दीप अमावस्येला आपल्या घरातील जे काही दिवे आहेत, पणती, निरंजन, समई, छोटे मोठे दिवे सगळ्यांना स्वच्छ धुवायचं आहे, विधिवत त्यांची पूजा करायची आहे, चौरंग हातरायचं आहे, त्याच्यावर लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे, छान अशा दिवांना ठेवून प्रज्वलित करून त्यांना हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, छान अशी पूजा करायची आहे आणि त्यांना औक्षण करण्यासाठी हे कणकीचे दिवे तुम्हाला वापरायचे आहेत, त्याने त्या दिव्यांचे औक्षण करायचे आहे। त्याचबरोबर घरातील चारही दिशेला उत्तर, पूर्व, पश्चिम, ईशान्य जिथे घराची दिशा आहे त्या दिशेला तुम्हाला दिवे प्रज्वलित करायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला दीप अमावस्याची उत्सव जो आहे तो सेलिब्रेट करायचा आहे आणि आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक आईने आपल्या घरामध्ये दीप अमावस्येचा हा जो उपाय आहे तो नक्कीच केला पाहिजे। याच्यामुळे आपल्या घरातील सुख शांती समृद्धी नांदते, कारण की दिवा छोटीशी पंथी आपल्या घरामध्ये आपल्याला उजेड देते, अंधार नष्ट करते। तर ह्याच्या पाठीमागचं रिझनसुद्धा हे आहे की आपल्या आयुष्यामध्ये असलेला अंधार या दिवशी दूर निघून जावा आणि आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं। आय थिंक सो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव।